इंजिनियर ईश्वर शिंदे हा व्यक्ती विधान भवनाच्या समोर झाडावर चढून सध्या आंदोलन करतोय। महत्त्वाची आणि मोठी अपडेट सध्या आपण बघू शकतोय। ईश्वर शिंदे हा इंजिनियर आहे आणि हा व्यक्ती विधान भवनाच्या समोर जे झाड आहे त्या झाडावर चढून आंदोलन करताना आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो। सध्याची ही दृश्य आहेत। विधान भवनाच्या समोर हे झाड आहे आणि त्याच झाडावर हा इंजिनियर ईश्वर शिंदे हा चढलेला आहे आणि तो चढून आंदोलन करतोय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, महत्त्वाची बातमी आपण बघतोय। ईश्वर शिंदे हा व्यक्ती सध्या झाडावर चढलेला आहे, विधान भवनाच्या समोर जे झाड आहे, आणि आंदोलन करताना बघायला मिळतोय। काय नेमकी त्याची मागणी आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर मी सध्या विधान भवनाच्या बाहेरच्याच परिसरात आहे। मी थेट दृश्य दाखवतोय। वडाचं झाड आहे जे 30 ते 40 फूट उंच आणि या 30 ते 40 फूट उंच झाडावर हा व्यक्ती चढलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि आंदोलन करतोय। हा युवा शेतकरी आहे। ह्याचा ईश्वर यूथ एक्सपोर्ट नावाचं त्यांनी बॅनर या ठिकाणी लावलेला आहे आणि जर आपण पाहिलं तर त्याच्या काही मागण्या आहेत। विविध मागण्यांसाठी हा आंदोलन करताना पाहायला मिळतोय। वरती झाडाच्या अगदी टोकावर तो गेलेला आहे आणि त्याच्या हातात भारताचा ध्वज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। आपण जर पाहिलं तर हा व्यक्ती जो आहे तो आंदोलन करत असताना खालून त्याला पोलीस जे आहेत ते समजवताना पाहायला मिळते, मात्र तो ऐकायच्या कोणत्याही मनस्थितीमध्ये नसल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर हा व्यक्ती वरती झाडाच्या एकदम टोकावर चढलेला आहे आणि आंदोलनाच्या भूमिकेत आहे। ईश्वर शिंदे असं या तरुणाचं नाव असल्याची माहिती सध्या मिळते आणि हा बीड जिल्ह्यातला तरुण आहे आणि हा नेमका या झाडावर चढलाय आणि या वडाच्या झाडावरून तो आंदोलन करतो। वरती त्यांनी त्याचा ईश्वर यूथ एक्सपोर्ट नावाचा बॅनर लावलेला आहे आणि त्या ठिकाणी आंदोलन करताना हा तरुण आपल्याला पाहायला मिळतो। या विविध मागण्या आहेत आणि त्यामुळे हा तरुण या ठिकाणी आंदोलन करतोय। दुसरीकडे या संपूर्ण विधान भवनाच्या खाली जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पोलीस जे आहेत ते स्थानिक आलेले। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आता अग्निशमन दल सुद्धा त्याला वाचवण्यासाठी या ठिकाणी आलेले। त्याला समजवण्याचा प्रयत्न गेल्या काही वेळापासून या ठिकाणी सुरू होता। आता जर आपण पाहिलं तर अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी आलेली आहे आणि त्याला वाचविण्यासाठी आता प्रयत्न केले जातील। त्याला जर आपण पाहिलं तर तो नेमका त्याच्या काय मागण्या आहेत त्यासाठी हा वरती चढलेला आहे आणि नेमकं त्याचं म्हणणं काय आता ते त्याला खाली उतरवल्यानंतरच कळेल। मात्र पोलीस असतील स्थानिक ते त्याला समजवण्याचा प्रयत्न करतायत। त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांमार्फत केला जातोय। त्याच्या कोणत्या ज्या काही मागण्या असतील त्या ऐकून घेतल्या जातील, मात्र त्यांनी खाली यावं अशी विनंती ही गेल्या काही वेळापासून केली जाते। आपण जर पाहिलं तर खाली पोलिसांकडून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जर पाहिलं तर ही चादर जी आहे ती सुद्धा धरण्यात आली, जेणेकरून चुकून जर त्याचा पाय किंवा काही सरकलं तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न हा पोलिसांकडून केला जातोय, त्याला समजवण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र तो त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या सुद्धा ऐकून घेतल्या जातील। मात्र त्यांनी अशा पद्धतीने जे काही कृत्य सध्या सुरू आहे ते चुकीचं असल्याचं सुद्धा आपण जर पाहिलं सध्या फायर ब्रिगेडची जे अग्निशमन दलाचे जवान आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न हा केला जात असल्याचं सुद्धा चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। ही दृश्य आपण थेट विधान भवनाच्या बाहेरच्या परिसरातून पाहतोय। त्यांनी भारताचा झेंडा सुद्धा हातात धरलेला आहे, ध्वज त्याच्या हातात आपल्याला पाहायला मिळतोय। नेमका त्याच्या काय मागण्या आहेत त्या आता खाली आल्यानंतरच कळेल। मात्र हा युवा शेतकरी असल्याचं सांगितलं जात आहे आणि हा ईश्वर शिंदे यूट्यूब चॅनल आहे त्याचं, ईश्वर यूथ एक्सपोर्ट नावाचं यूट्यूब चॅनल आहे। या मार्फत तो बऱ्याच गोष्टी या शेतकऱ्यांच्या उत्पादनासंदर्भातल्या माहिती हा देत असतो आणि जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 1500 सेंद्रिय मॉलची संकल्पना आहे असं त्याच्या या बॅनरवर सुद्धा लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर हे या ठिकाणी त्याला आता खाली उतरवण्याचा प्रयत्न केला जातो। अग्निशमन दल जे आहेत ते घटनास्थळी पोहोचलेलं आहे। खाली अग्निशमन दलाकडून जे साहित्य असतं ते सुद्धा लावण्यात आलेलं आहे, जेणेकरून तो ज्या टोकावर जाऊन बसलेला आहे त्या टोकावरून त्याचा पाय सरकू शकतो किंवा तो उडी मारण्याचा प्रयत्न करू शकतो। त्यामुळे जमिनीवर त्याला वाचवण्यासाठी या ठिकाणी हे मोठं कापड जे आहे किंवा हे साहित्य जे आहे ते या ठिकाणी अग्निशमन दलाकडून धरण्यात आलेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे याला वाचवण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुद्धा केले जातात। आता जे अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत त्यांनी जी शिडी आहे ती सुद्धा घेतलेली आहे आणि या शिडीच्या मार्फत काही अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते
वरती चढतील आणि त्याच्याशी संवाद साधतील किंवा त्याला सुखरूप खाली उतरवण्यासाठी जे आहे ती त्याच्याशी बातचीत ही अग्निशमन दलाच्या जवानांकडून केली जाईल. त्यामुळे ही दृश्य सध्या आपण थेट पाहतोय की कशा प्रकारे त्याला या ठिकाणाहून खाली उतरवण्यासाठी अग्निशमन दल जे आहे ते प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते. आता जर सध्या आपण पाहिलं तर एक साधारणतः 10 ते 15 मिनिटांच्या वरतीचा कालावधी हा झालेला आहे. हा व्यक्ती या वडाच्या झाडावर बसून या ठिकाणी आंदोलनाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते. नेमकी त्याची काय भूमिका आहे, त्याची काय मागणी आहे ही खाली आल्यावरच कळेल. मात्र आता अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते या शिडीच्या मार्फत वरती जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. ही शिडी जी आहे ती या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांकडून सध्या लावण्यात येते आणि त्यानंतर या तरुणाला खाली उतरवण्यात येईल. ईश्वर शिंदे असं या तरुणाचं नाव आहे. हा युट्यूबला याचं एक चॅनल सुद्धा आहे, ईश्वर यूथ एक्सपोर्ट नावाचं, आणि हा शेतकरी आहे बीड जिल्ह्यातला. आणि या सगळ्या विविध मागण्या त्याच्या काहीतरी आहेत आणि त्यासाठी त्यांनी आज थेट विधान भवनाच्या समोर असलेल्या या वडाच्या झाडावर थेट हा तरुण चढलेला आहे आणि या ठिकाणी भारताचा ध्वज सुद्धा त्याच्या हातात आपल्याला पाहायला मिळतो. आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ही शिडी जी आहे ती अग्निशमन दलाच्या जवानांकडून या ठिकाणी झाडावर बसवण्यात येते आणि त्यानंतर त्या तरुणाला खाली उतरवण्यात येईल आणि त्यानंतर नेमका त्याच्या काय मागण्या होतात किंवा त्यांनी या ठिकाणी तो झाडावर का नेमका चढला होता हे सगळी जे आहे ते समजून घेण्यात येईल. आपण जर पाहिलं तर दुसरीकडे बघ्यांची भूमिका सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक जण जे आहेत ते हे बघण्यासाठी सुद्धा उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतं. मोठा पोलिसांचा फौजफाटा या संपूर्ण परिसरामध्ये आता तैनात करण्यात आलेला आहे. संपूर्ण प्रयत्न जे आहेत ते त्या व्यक्तीला आता वाचवण्यासाठी केले जात आहेत. नेमकं हा व्यक्ती काय ह्याच्या नेमक्या मागण्या होतात ज्या मागण्या घेऊन हा व्यक्ती या वडाच्या झाडांवर चढलेला आहे आणि आता त्याला उतरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न हे सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतं. आपण जर पाहिलं तर अग्निशमन दल असेल किंवा मुंबई पोलीस असतील ते या ठिकाणी तैनात असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आता थोड्याच वेळात अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते आपल्याला झाडावरती चढताना पाहायला मिळतील आणि आपण पाहतोय की ही तयारी संपूर्णरित्या करण्यात आलेली आहे. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी आलेली आहे आणि त्यानंतर आता ही शिडी जी आहे ती अग्निशमन दलाच्या माध्यमातून या ठिकाणी या वडाच्या झाडाला बसवण्यात आलेले आहे आणि आता थोड्याच वेळात जे आहे ते या तरुणांपर्यंत जाण्याचा प्रयत्न हे अग्निशमन दल करणार आहे. मात्र जर यावेळेस या तरुणाने उडी मारली तर खाली सुद्धा तशी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. इथे कपडा जो आहे तो सुद्धा पोलीस असतील किंवा अग्निशमन दलाचे जवान असतील यांच्याकडून हा जो कपडा सुद्धा या ठिकाणी धरण्यात आलेला आहे जेणेकरून या तरुणाने उडी मारली तर त्याचा जीव हा वाचवता येईल यासाठी सगळे प्रयत्न जे आहेत ते करण्यात येतात आणि यासाठी जे आहे त्याला समजवण्यात सुद्धा येत होतं की खाली त्यांनी उतराव्या, त्याच्या ज्या मागण्या असतील त्याकडे लक्ष दिलं जाईल. मात्र या सगळ्याला तरुण न मानता त्याने आणखी उंची जी आहे ती गाठलेली आहे. आज जर पाहिलं तर विधानसभेत शेवटचा दिवस आहे अधिवेशनाचा आणि आजच्या या शेवटच्या दिवशी हे आंदोलन या तरुणाकडून केलं जातं. नेमक्या त्याच्या काय मागण्या आहेत ते या ठिकाणाहून जाणून घेतलं जातं. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी समोर जर पाहिलं तर समोर सुद्धा बघ्यांची गर्दी ही आपल्याला पाहायला मिळते. जर आपण पाहिलं तर अनेक विधान भवन परिसरात कामावर येणारे नागरिक असतील किंवा विधान भवनात येणारे विविध प्रश्न घेऊन येणारे नागरिक असतील ते सुद्धा या ठिकाणी जमा झालेले आपल्याला पाहायला मिळते. बघ्यांची गर्दी सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये झाली आहे. वाहतूक हा महत्वाचा रस्ता आहे, VVIP रस्ता आहे आणि अशातच आता अग्निशमन दलाचे जवान हे वरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. ती एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारीच्या माध्यमातून दाखवतोय. अग्निशमन दलाचा जवान जो आहे तो आता वरती शिडीच्या माध्यमातून चढताना पाहायला मिळतो आणि या व्यक्तीला वाचवण्यासाठी हे अग्निशमन दलाकडून सुद्धा प्रयत्न केले जातात आणि त्यासाठी आता हा अग्निशमन दलाचा जवान या 30 ते 40 फूट उंच असलेल्या या वडाच्या झाडावर चढलेला आहे आणि आता त्या व्यक्तीशी संवाद साधेल. नेमकं काय म्हणणं आहे या व्यक्तीचं ते जाणून घेईल. त्याला उतरवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला जातोय आणि जर आपण पाहिलं तर अग्निशमन दलाचा जवान जो आहे तो त्याच्याशी संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आपण जर पाहिलं तर त्याला उतरवण्यासाठी विनवणी जी आहे ती अग्निशमन दलाच्या जवानाकडून या ठिकाणी करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते. त्याची जी काही मागणी असेल तर ती त्या सगळ्या संदर्भात चर्चा केली जाईल अशी सुद्धा
विनंती केली जाते. आपण जर पाहिलं तर अग्निशमन दलाचा जवान हा वरती वडाच्या झाडावर पोहोचलेला आहे आणि त्याला समजवण्याचा संपूर्ण प्रयत्न जो आहे या आंदोलनकर्त्याला हा केला जातोय आणि नेमकं त्याची काय मागणी असेल किंवा काय भूमिका ही जाणून घेतली जाईल. मात्र अशा पद्धतीने आंदोलन करणं हे चुकीचं असल्याचं त्याला समजवलं जाते. त्याची समजूत काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण जर पाहिलं तर सध्या जवान हा वरती चढलेला आहे. मात्र या युवकाकडून किंवा या आंदोलक युवकाकडून या सगळ्याला विरोध सुद्धा केला जात असल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये मिळते. तो या अग्निशमन दलाचे जवान जे आहेत त्यांना सांगतोय की तुम्ही या ठिकाणी येऊ नये आणि त्या ठिकाणी लावण्यात आलेला बॅनर जो आहे तो सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. हा बॅनर सुद्धा त्या ठिकाणी काढण्यात आलेला आणि त्या विनवणी जी आहे ती अग्निशमन दलाच्या जवानाकडून या तरुणाला या युवकाला केली जाते. मात्र वर न येण्याचं जे आहे ते इशारा हा तरुण देतो अग्निशमन दलाच्या जवानांना. अन्यथा त्या ठिकाणी तो जर आपण पाहिलं तर तो एकदम झाडाच्या या फांदीवर बसलेला आहे आणि या फांदीवरून ही निमुळत्या फांदीवरून जे आहे ते त्याचा पाय सुद्धा सरकू शकतो किंवा तो तरुण जो आहे तो उडी सुद्धा मारू शकतो. त्यामुळे या सगळ्याची दक्षता ही पोलिसांनी घेतलेली आहे आणि सगळ्याच व्यक्तींनी घेतलेले आहे. त्यामुळे त्याला वाचवण्याचे प्रयत्न हे सध्या सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळते. ही ताजी दृश्य आहे. अग्निशामक दलाचा जवान हा या व्यक्तीची समजूत काढताना पाहायला मिळतो. एक अग्निशामक दलाचा जवान